रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन या संस्थेकडून स्वमग्नता अर्थात ऑटिझम म्हणजे काय हे सोप्या शब्दात चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा कार्यक्रम आज जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्त पार पडला। या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनोद वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले। आस्था संस्थेच्या सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या लक्षणांची माहिती दिली। पालकांनी आपल्या मुलांमधील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये। मूल खूप चंचल असेल, वयानुरूप बोलत नसेल, स्वतःमध्ये मग्न असेल, मुलांमध्ये मिसळत नसेल तर आवश्यक समुपदेशन आणि थेरपी उपचार करा असा सल्ला देण्यात आला। या उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते, पालक आणि मुले सहभागी झाले होते। सुस्वागतम। आज या ठिकाणी आपण वर्ल्ड ऑटिझम डे अवेअरनेस डे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आज या स्वमग्नता जागरूकता कार्यक्रमाचे उद्घाटन विनोदजी वायंगणकर अंधश्रद्धा निर्मूलनचे रत्नागिरीचे खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि आताही ते काम सक्रियपणे करत आहेत, त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे। आज आपण या ठिकाणी आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या वतीने समाजामध्ये ऑटिझम काय आहे किंवा स्वमग्नता ही अवस्था नेमकी काय आहे याबाबत जागृती निर्माण करणार आहोत। तर आपल्याला आजकाल खूप मोठ्या प्रमाणात आढळतं की लहान मुलांमध्ये चंचलता खूप वाढलेली आहे, ते एका जागी स्थिर बसत नाही, नजरेला नजर देऊन त्यांना बोलताना अडथळा निर्माण होतो किंवा संवाद साधता येत नाही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात। शाळेमधून तक्रारी असते की तो इतर मुलांसोबत चांगला मिळून मिसळून वागू शकत नाही। त्याचसोबत आपण बघतो की त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सरी चा इश्यू सुद्धा आढळतो, ज्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांना विशिष्ट प्रकारचं खायला आवडतं किंवा विशिष्ट प्रकारचे कपडे घालायला आवडतात। अशा अनेक प्रकारच्या सेन्सरी प्रॉब्लेम सुद्धा ह्या मुलांमध्ये आढळतात। परंतु अशा सगळ्या बालकांना आपण समाजाने समजून घेण्याची गरज आहे आणि आपण प्रत्येक जण जसं वेगळं आहोत तसं ही मुलं वेगळी आहेत आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने जर आपण समजून घेतलं आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून त्या पद्धतीने त्यांच्यावर थेरपी उपचार दिले, शाळांमधून जरी त्यांना सपोर्ट केला तर ती मुलं चांगल्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील। खरोखर स्तुत्य उपक्रम आहे। अजूनही आपल्या मुलाला कोणता आजार आहे या बाबतीत माहिती नसतं पालकांना, तर या संस्थेशी संपर्क साधून पालकांनी आपल्या मुलाच्या या वेगळ्या आजाराबद्दल माहिती करून घ्यावी आणि समाजातील सुद्धा इतर मुलं या अशा आजाराने बाधित असतील तर त्यांना मार्गदर्शन करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।